महाविकास आघाडी, मनसेचा मोर्चा, त्याला भाजपचं मूक आंदोलनाचं प्रत्युत्तर. यानंतर आता नवा वाद पेटलाय तो गुन्हे दाखल करण्यावरनं. मवियाच्या मोर्चाच्या आयोजकांवर गुन्हे दाखल केले, मात्र त्याच तत्परतेनं मूक आंदोलनाच्या आयोजकांवर गुन्हे दाखल झाले नाहीत. यावरून टीका झाल्यावर अखेर पोलिसांनी भाजपवर देखील गुन्हा दाखल केला. सत्याच्या मोर्चानंतर आता राजकीय कवित्व. गुन्हे दाखल करण्यावरून राजकीय नाट्याचा दुसरा अंक. महाविकास आघाडी आणि मनसे यांनी मतदार याद्यातल्या घोळांविरोधात मुंबईत सत्याचा मोर्चा काढून महापालिका निवडणुकांचं रणशिंग फुंकलंय. तर या प्रचाराला फेक नरेटिव्हची उपमा देत भाजप नेत्यांनी तोंडाला काळी पट्टी बांधत मूक आंदोलन केलं. आता या दोन्ही आंदोलनांनंतर दोन्ही बाजूंवर गुन्हे दाखल झाले आहेत. मुंबई पोलिसांनी मनसे मवियाच्या सत्याच्या मोर्चाला परवानगी नाकारली होती, तरीही हा भव्य मोर्चा काढण्यात आला. भाजपने आयत्या वेळी पुकारलेल्या मूक आंदोलनालाही पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. त्यामुळे बेकायदेशीर जमाव गोळा करणं, कायद्याचं पालन न करणं, प्रतिबंधात्मक आदेशांचं उल्लंघन करणं, बेकायदेशीर मोर्चा आणि त्यानंतर सभा आयोजित केल्याबद्दल आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. आझाद मैदान पोलीस स्थानकात मोर्चाच्या आयोजकांवर गुन्हा नोंदवण्यात आलाय. मात्र पोलिसांनी सत्याच्या मोर्चावर गुन्हा दाखल करण्याची तत्परता दाखवताना मूक आंदोलनावर दुपारपर्यंत गुन्हा दाखल केला नव्हता. त्यावरून मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं संताप व्यक्त केलाय. मुळात माझा प्रश्न असा आहे, ठीक आहे, आमच्यावर गुन्हा दाखल केला. काल भाजपने जो काय सोफॉल्ट एक 4-5 लोकांना घेऊन जो मूकमोर्चा काढलेला, तर मूकमोर्चाची परवानगी होती का? मग त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला का? मग एकट्या मनसेवर आणि महाविकास आघाडीवर का गुन्हा दाखल झाला? कायदा हा सर्वांना समान असलं पाहिजे. कायद्यामध्ये कोण मोठा छोटा कुठचा राजकीय पक्ष अ आणि ब हा न बघता त्यांनी ती भूमिका मांडली पाहिजे होती. मग आज आमचा प्रश्न असा आहे की हा मूक आंदोलन जे झालं त्याला कुठची परवानगी होती का नाही? पोलीस अधिकाऱ्यांनी आणि तिकडचे असलेल्या संबंधित वरिष्ठ स्तरावरती असलेल्या लोकांनी याची दखल घेतली आणि स्वतः मंत्री महोदय त्याच्या बसतायत. आणि असं असताना प्रशासनावरती अप्रत्यक्ष दबाव आहे. आता पोलिसांनी जे काय करायचं ते करू द्या, कोणी त्यांना घाबरत नाही. एक तर आपण गेल्या काही दिवसांमध्ये जर बघितलं तर पोलीस प्रशासनावर राजकीय दबाव असल्यामुळे पोलिसांकडनं सुद्धा चुकीच्या प्रकारचे निर्णय त्या ठिकाणी दिले जातात. जिथं कारवाई करायला पाहिजे तिथं कारवाई करत नाही, जिथं नको करायला पाहिजे तिथं करतात. आमच्यावर गुन्हे दाखल करणाऱ्या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? सत्याच्या मोर्चाला परवानगी नव्हती म्हणून गुन्हा, तर मग भाजपच्या मूक मोर्चाला परवानगी होती का? परवानगी नसेल तर रवींद्र चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल का केला नाही? आधार कार्डचा डेमो दाखवला म्हणून माझ्यावर गुन्हा, काल सत्याच्या मोर्चावर गुन्हा. हे सर्व बघता गृह विभाग मंत्रालयातून नाही तर भाजपच्या कार्यालयातून चालतो की काय या शंकेचं समाधान होतं. अखेर टीका झाल्यावर पोलिसांनी भाजपच्या मूक मोर्चावरही गुन्हा दाखल केला. बेकायदेशीर जमाव जमवणं, पोलिसांच्या आदेशांचं उल्लंघन करणं, अनधिकृत मोर्चा काढणं या कलमांखाली डीबी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. भारतीय जनता पार्टीचा मोर्चा नव्हता तर आंदोलन होतं. आमच्या आंदोलनामुळे कुठेही वाहतूक कोंडी झाली नाही. आमच्या आंदोलनामुळे कुठेही सर्वसामान्य माणसाला त्रास झाला नाही. आमचं आंदोलन एका कोपऱ्यामध्ये बसून होतं. ज्यांनी त्रास दिला त्यांच्यावर गुन्हे दाखल होत असतात. मतदार यादीतल्या घोळांवरून विरोधकांची आयोगावर तोफ असली तरी टार्गेट भाजपच आहे हे नक्की. आयोगावरच्या टीकेला भाजप नेते प्रवक्तेही उत्तर देत मवियाच्या आरोपांना बळच देतात. आता मविया मोर्चावर तत्परतेने गुन्हा दाखल करताना भाजपच्या आंदोलनावर गुन्हा दाखल करण्यास विलंब करून सरकारने या आरोपांना टीकेला आणखी धार स्वतःच काढून दिल्याचं दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.